परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माकणी, सिरसम आणि बडवणी या 3 गावाला जोडणाऱ्या 8 किलोमीटरच्या रस्त्याचे काम 1 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते। मात्र एका महिन्यातच या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांनी हा रस्ता हातानेच उकरलाय। त्यामुळे शासनाचा कोट्यावधीचा निधीवर अधिकारी आणि कंत्राटदार यांनी डल्ला मारलाय। विशेष म्हणजे बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी आपल्या नातेवाईकालाच या रस्त्याचे कंत्राट दिले होते। त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप आता मनसेकडून करण्यात आलाय। या अगोदरही उपअभियंता बालाजी पवार यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करण्यात आले होते, पण त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही। त्यामुळे त्यांची मनमानी वाढून तालुक्यातील भ्रष्ट कामांचा सपाटा वाढत गेला। उपअभियंत्यांवर कोण मेहरबान आहे, ज्यामुळे बोगस कामे करूनही त्यांची साधी चौकशी होत नाही, याचे नवल सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे। त्यामुळे बांधकाम विभागाचे उपअभियंता बालाजी पवार यांची नार्को टेस्ट करावी अशी थेट मागणीच मनसे नेते बालाजी मुंडे यांनी केली आहे। यासोबतच त्यांनी बांधकाम विभागाच्या गंगाखेड उपविभागामध्ये 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे। त्यामुळे उपअभियंता बालाजी पवार यांची चौकशी होणार का, याकडे दक्ष नागरिकांचे लक्ष लागले आहे। परंतु पीडब्ल्यूडीचे भ्रष्ट उपअभियंता बालाजी पवार यांनी त्यांच्या मेवण्याला हे काम देऊन अत्यंत बोगस आणि निकृष्ट काम केलेलं आहे। या डांबरामध्ये डांबराचं प्रमाण कमी आहे आणि आळीचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे एकच महिन्यात हा रस्ता उघडत आहे। या ठिकाणी सर्व गावकरी आहेत। महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की या पवार आणि इंजिनियर भोगेची चौकशी करून यांना निलंबित करावे आणि हा रस्ता दुसऱ्यांदा चांगल्या प्रतीचा करावा। आणि बांधकाम मंत्री चव्हाण साहेबाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माझी एवढीच विनंती आहे की सखोल चौकशी करून उपअभियंता पवार यांनी गंगाखेड विधानसभेत किमान 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे। पवार यांची नार्को टेस्ट जर केली तर खऱ्या अर्थाने इथला भ्रष्टाचार उघडकीस येईल। गाव माझा न्यूज करिता शिवाजी कांबळे, गंगाखेड, परभणी।